या साचरष्टीमधील तिसरा सामना रत्नादेव मिरजोळी विरुद्ध दोस्ती गावकडे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. नुकतीच पार पडलेली 150 आमदार नामदार चषक आणि त्या स्पर्धेमधील विजेता आणि उपविजेता संघ या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिली लढाई रत्नादेव मिरजोळी संघाकडून जर्सी क्रमांक 11 आपल्याला पाहायला मिळतोय. 7 डिफेन्स मध्ये फुल हाऊस दोस्ती गावकडी संघाचा निश्चितच दोस्ती गावकडी संघाचा आपण विचार केला तर नवीन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे निश्चितच जो मेन संघ आहे तो आज मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत नाहीये. आता मात्र जर्सी क्रमांक 1 पहिल्या चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळते. 7 डिफेन्स मध्ये फुल हाऊस क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. ते रत्नादेव मिरजोळी संघाचा 7 डिफेन्स मध्ये पहिली चढाई इथे मात्र रेड वेलेट करून सुखरूप परतले आणि प्रत्युत्तर देण्यासाठी जर्सी क्रमांक 1 अथर्व पाडावे आपल्याला पाहायला मिळतोय. 7 डिफेन्स फुल हाऊस दोस्ती गावकडी संघाचा आपल्याला पाहायला मिळते. 2-1-2-2 चे क्षेत्रफळ सजवले गेले आणि निश्चितच राईट कॉर्नरच्या दिशेने लाजवाब ब्लॉक आपल्याला पाहायला मिळाले. अथर्व पाडावे पहिल्या चढाई इथे मात्र गारच झालंय. एक गुण मिळतो तो दोस्ती गावकडी संघाला श्रीगणेश इथे होताना आपल्याला पाहायला मिळालंय. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 4 च्या माध्यमातून आता मात्र 6 मोरे मैदानावरती निश्चितच राईट कव्हरला आपल्याला पाहायला मिळते. तो रोहित गोरवले आणि त्याच्या बरोबर जेट्टी ही दोन्ही कव्हर कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. आणि निश्चितच इथे मात्र राईट कॉर्नरच्या दिशेने सागर कांबळे मात्र मैदानाच्या बाहेरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. जॉब लाईन किकचा नमुना इथे मात्र पेश केला आणि निश्चितच 1 गुणाची कमाई दोस्ती गावकडी संघाला आपल्याला होताना पाहायला मिळते. आणि प्रत्युत्तर दाखल करत असताना रत्नादेव मिरजोळी संघाचा जर्सी क्रमांक 11 परिधान केलेला हा चढाईबोट आपल्याला पाहायला मिळतोय. या चढाईमध्ये मात्र निश्चितच बोनस गुणचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झालाय. एक पाय बोनस लाईनच्या पलीकडे हो लाजवाब अँकल होल्ड जबरदस्त टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 11 इथे मात्र झालाय बकरा मैदानाच्या बाहेर 1 गुण मिळते दोस्ती गावकडी संघाला. प्रत्युत्तर दाखल आणि आता मात्र रत्नादेव मिरजोळी संघ थोडस अडचणींमध्ये आलाय. 4 मोरे मैदानावरती राईट कॉर्नरला रोहित गोरेल त्याच्या सोबत फैजल जेट्टी लेफ्ट कॉर्नरला जर्सी क्रमांक 14 त्याचबरोबर पारस पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब खेळ दोस्ती गावकडी संघाकडून करण्यात आले आहे तरी देखील आता मात्र जर्सी क्रमांक 3 पारस पाटील ज्याने रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केले. त्याचप्रमाणे क्रांतिज्योत महिला प्रतिष्ठान युवा सिरीज मध्ये देखील रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळाला. एक रत्नागिरी जिल्ह्याचा गुणवान खेळाडू म्हणून पारस पाटील ज्याच्याकडे आपण पाहतो तोच चढाईबोट इथे मात्र चढाईसाठी दाखल झालाय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून जरूर झालाय परंतु एक पाय बोनस म्हणजे पहिलीकडे त्याच वेळेला दुसरा पाय हवेत ते समीकरण मात्र इथे जुळत नाहीये. खाली चढाई आपल्याला पाहायला मिळते. यापुढील होणारा सामना ओमसाई गणेश प्रतिष्ठान मिरजोळे विरुद्ध दूध पापेश्वर मिरजोळे दोन्ही संघांना पहिला पुकार. यापुढील होणारा आचरणीमधील 4था सामना ओमसाई गणेश प्रतिष्ठान मिरजोळे विरुद्ध दूध पापेश्वर मिरजोळे दोन्ही संघांना पहिला पुकार. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. जर्सी क्रमांक 5 आता मात्र फैसल चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 7 डिफेन्स मध्ये फुल हाऊस दोस्ती गावकडी संघाचा निश्चितच नवीन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालाय. आणि आता मात्र तिसरे चढाई डोके चिगंटी इथे मात्र दोस्ती गावकडी संघाला 4 मोरे मैदानावरती राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई रोज गोरली तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब डॅश त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहिलेत परंतु आता मात्र त्याच्या दिशेने चाललेली चढाई इथे मात्र समोरच्या दिशेने येस लाजवाब डॅश आपल्याला पाहायला मिळाला. एका वेळेला वाटलं होतं की 2 मोरे गारच करतोय परंतु निश्चितच जर्सी क्रमांक 14 च्या माध्यमातून केल्या गेलेला लाजवाब टॅकल आणि आता मात्र डू ऑर डाय रेड असणार आहे. जर्सी क्रमांक 1 अथर्व पाडावे लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई आपण पाहतोय. निश्चितच पॉईंट घेणं आवश्यक आहे. 6च्या डिफेन्स मध्ये बोनस गुण ऑन असेल बोनस किंवा टच पॉईंट ते गुण घ्यायचा अथवा मैदानाच्या बाहेर जायचंय असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इथे मात्र पुन्हा एकदा टॅकल करण्याचा प्रयत्न जबरदस्त चढाई आपल्याला पाहायला मिळाली अथर्वच्या माध्यमातून. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जर्सी क्रमांक 4 दोस्ती गावकडी संघाचा हा चढाईबोट आपल्याला पाहायला मिळतोय.
आता मात्र फुल हाऊस रत्नदेव मिरजोळे संघाचं पाहायला मिळते. येस, 2-1-2-2 क्षेत्रफळ आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र खाली चढई व्हॅलिडेट करून निश्चितच आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलाय. आणि निश्चितच घेतला गेलेला हा टाइम ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. यापुढील होणारा चर्चेमधील चौथा सामना ओम साई गणेश प्रतिष्ठान मिरजोळे विरुद्ध दूत बापेश्वर मिरजोळे. दोन्ही संघांना पहिला पुकार. येस, तर पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊयात. जर्सी क्रमांक 1 अथर्व पाडावे चढाईसाठी दाखल झाले. 4 मोरे आपल्याला पाहायला मिळतील दोस्ती गावकडी संघ क्रीडांगणावरती. आणि निश्चितच वरती जाण्याचा प्रयत्न लाजॉब स्टेज केलं स्वतःला. आणि निश्चितच लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने हँड टचच्या स्वरूपात इथे मात्र 1 मोरा गारद करेल. 1 पॉईंट गोज टू रत्नदेव बिरजोळे. प्रत्युत्तर दाखल. आणि आता मात्र जर्सी क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना इथे आपल्याला पाहायला मिळालाय, परंतु निश्चितच यशस्वी झाला नाहीये चढायांमध्ये. फुटवर्क त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने खोलवरती जाण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला गेलाय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न, परंतु ऑन दी लाईन बोनस आपल्याला पाहायला मिळाला. पंच मात्र दाद देत नाहीयेत. खाली चढाई आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रत्नदीप मिरजोळी संघाकडून अथर्व पाडावे आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र सुपर टॅकेची संधी असणार आहे दोस्ती गावकडी संघाला. इथे जर टॅकल केलं तर निश्चितच सुपर टॅकेच्या स्वरूपात 2 गुण मिळू शकतात ते दोस्ती गावकडी संघाला. कारण का कबड्डीच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर 3 किंवा 3 पेक्षा कमी खेळाडू जेव्हा मैदानावरती उपस्थित असतात त्यावेळेला जर रायटरला टॅकल केलं तर निश्चितच 2 गुण. आणि आता मात्र तिसरी चढाई डू ऑर डाय रेड जर्सी क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. सातच्या डिफेन्स मध्ये जर्सी क्रमांक 4 डू ऑर डाय रेड साठी आपल्याला पाहायला मिळते. सागर कांबळेच्या माध्यमातून गेला गेलेला हा चेन टॅकल. आणि इथे मात्र रायडर मैदानाच्या बाहेर. आणि आता मात्र दोस्ती गावकडी संघाच्या क्रीडांगणावरती 2 मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आशिष चढाईसाठी जर्सी क्रमांक 11 लाजवाब खेळ, जबरदस्त जंप आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र 1 गुण मिळतो तर रत्नदीप बिरजोळी संघाला. आणि आता मात्र दोस्ती गावकडी संघ ऑलआउटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा मोहरा जर्सी क्रमांक 1 मैदानावरती. टच पॉईंटची आवश्यकता. इथे जर ऑल आउट वाचवायचं असेल तर निश्चितच दोस्ती गावकडी संघाला टच पॉईंटची आवश्यकता असणार आहे. 7च्या डिफेन्स मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो तर रत्नदीप मिरजोळे संघ सुरुवातीची काही मिनिटे जर आपण पाहिली तर दोस्ती गावकडी संघ चांगला खेळ करताना पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र रत्नदीप मिरजोळे संघ इथे मात्र कमबॅक करताना या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि निश्चित इथे मात्र ऑल आउट झाले. 1+2 पॉईंट एकूण 3 गुणांची कमाई रत्नदीप मिरजोळे संघाला होताना पाहायला मिळते. आणि आता मात्र पुन्हा एकदा 7 गट मैदानावरती रिलाईव्ह झालेत. प्रत्युत्तर दाखल करत असताना जर्सी क्रमांक 1 चढाईसाठी पुन्हा एकदा दोस्ती गावकडी संघाकडून वारंवार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र राईट कव्हर वरती अटॅक करण्याचा प्रयत्न. आशिष पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 11 रत्नदेव बिरजोळी संघाचा बेस्ट रायटर आपल्याला पाहायला मिळतोय. येस, प्रमलॉक करण्याचा प्रयत्न बिल्डरवरती चाललेली झटापट, परंतु चांगलं सांगप्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. हे किसे बळ मिळते पळला आशिषाचा मैदानाच्या बाहेर पळला. पण गोष्ट दोस्ती गावकडी. आता मात्र जर्सी क्रमांक 4 चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळेल. 6च्या डिफेन्स मध्ये 2-2-2 अशी क्षेत्रफळ सजवली गेले. लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई आपण पाहतोय जर्सी क्रमांक 4च्या माध्यमातून. येस, खाली चढाई आपल्याला पाहायला मिळते. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 3 पारस पाटील चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब खेळाच्या देखील माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. रत्नदेव मिरजोळी संघाचा महत्वाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा हा पारस पाटील, बेस्ट रायडर म्हणून ज्याला पाहिलं जातं तोच आता मात्र चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 7च्या डिफेन्स मध्ये फुल हाऊस 2-1-2-2 क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान कोणती रिस्क घेतली जात नाहीये. खाली चढाई पारसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कारण का इथे मात्र आपला संघ आघाडीवरती असताना कोणताही प्रयत्न करायचा नाहीये. तिसरी चढाई डू ऑर डाय आपल्याला पाहायला मिळते. कारण किंवा मला मैदानाच्या बाहेरचं रस्ते तर अशा स्वरूपाची चढाई असताना इथे मात्र पॉईंट घ्यायचा आहे तो मैदानाच्या बाहेर जायचं. 7चा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 9 याच्यावरती विश्वास दाखवला गेले. राईट कॉर्नरच्या दिशेने सागर कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय.
येस इथे मात्र फ्रंट ब्लॉक झालाय. एक मोरा करत 1 पॉईंट गोष्ट रत्नदीप मिरसोळे. प्रेक्षकांना विनंती आहे, व्यासपीठासमोरील डावी बाजू आहे ती महिलांसाठी आरक्षित असेल, तरी पुरुष प्रेक्षकांना विनंती असेल आपण समोरच्या दिशेने यायचे. रस्त्यावरती ज्या महिला उभ्या आहेत त्यांना विनंती असेल व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. पुरुष प्रेक्षकांना विनंती आहे, मंडळाचे सदस्य आपल्याला देखील विनंती असेल जे पुरुष प्रेक्षक तिथे उभे आहेत त्यांना थोडंसं पष्टम नंतर गुणफलक जर आपण पाहिलं तर रत्नदीप मिरजोळी संघ 11 गुण, दोस्ती गावकडी संघ 5 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 6 गुणांची आघाडी घेऊन खेळत असताना रत्नदीप मिरजोळी संघ याच दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊयात. सामन्याच्या अंतिम पर्वामध्ये आपण प्रवेश करतोय. 11-5 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला रत्नदीप मिरजोळी संघ 11 गुणांवरती तर दोस्ती गावकडी संघ 5 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 1 दोस्ती गावकडी संघाचा प्रमुख चढाईपटू या आजच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. वारंवार त्याच्या माध्यमातून चढाई करताना पाहायला मिळाला आणि इथे मात्र मैदानाच्या बाहेर मिडलांवरती चाललेली झटापट दरम्यान रोहित गोरुले आणि अथर्व पाडावीच्या माध्यमातून केला गेलेला टॅकल 1 गुण मिळतोय रत्नदीप मिरजोळी संघाला. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 1 अथर्व पाडावे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल 4च्या डिफेन्स मध्ये. खाली चढाई करून निश्चितच माघारी परतलाय आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जर्सी क्रमांक 4 मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सावध खेळ त्याच्या माध्यमातून केला गेला आणि निश्चितच समोर संघाला तिसऱ्या चढाईवरती आमंत्रित करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र डोअर डायरेक्ट आपल्याला पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 11 आशिष आपल्याला पाहायला मिळतोय. 4च्या डिफेन्स मध्ये बोनस गुण ऑफिस टच पॉईंटची आवश्यकता आणि निश्चितच दोस्ती गावकडी संघाला इथे मात्र संयम राखायचा आहे. राईट कॉर्नरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. संयम राखावा लागेल आणि इथे मात्र समोरच्या दिशेने ब्लॉक करण्याचा प्रयत्न सफल झाला. 1 गुण मिळतोय रत्नदीप मिरजोळी संघाला. आवश्यकता नव्हती, रायडरला आवश्यकता होती ती पॉईंट घेण्याची, परंतु इथे मात्र लेफ्ट कॉर्नर कडून संयम राखला गेला नाही. ब्लॉक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून ते केला गेला आणि निश्चितच रत्नदीप मिरजोळी संघाला 1 गुण मिळतोय. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. 7च्या डिफेन्स मध्ये फुल हाऊस टाकले ना. अथर्व पाडावे चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळते. 3च्या डिफेन्स मध्ये सुपर डेकची नामी संदीप दोस्ती गावकडी संघाला, परंतु सावध खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते.
जस्ट खाली चढाई अथर्वच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तिसरी चढाई डू ऑर डाईड दोस्ती गावकडी संघासाठी जर्सी क्रमांक 4 याच्यावरती विश्वास दाखवले गेले आणि निश्चितच 7 डिफेन्स मध्ये म्हणजे बोनस गुण असेल बोनस किंवा टच पॉईंट गुण घेतात व मैदानाच्या बाहेर जर्सी क्रमांक 8 च्या माध्यमातून लाच ऑफ टॅकल आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाने एक एक गुण देत आशिष पुन्हा एकदा चढाईसाठी रत्नदीप मिरझोळे संघाचा बेस्ट रायटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. जर्सी क्रमांक 9 रेड वॅलेट केल्याने निश्चितच पुन्हा एकदा आपल्या दिशेने परतताना पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 11 तिसऱ्या चढाईसाठी डोअर रेड आपल्याला पाहायला मिळते रत्नदीप मिरचोळे संघाचे आणि इथे मात्र सुपर डॅकची नामी संधी आहे दोस्ती गावकडी संघाकडे. इथे मात्र संयम राखायचा आहे. जर रायडर बाद झाला तर सुपर डॅकच्या स्वरूपात 2 गुण निश्चितच दोस्ती गावकडी संघाला आणि दरम्यान चेंडेकर करण्याचा प्रयत्न इथे मात्र फसलाय. 2 मोरेगार 2 गुण मिळत आहेत रत्नदीप मिरचोळे संघाला. प्रत्युत्तर दाखल अंतिम मोहरा दोस्ती गावकडी संघाच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपल्या संघाला इथे मात्र पुन्हा एकदा रिलाईव्ह करेल का टच पॉईंटची आवश्यकता असणार आहे. 7 मोरे मैदानावरती आणि ते मात्र चक्रवीमध्ये बसलाय. मैदानाच्या बाहेर जाऊन बसला तो जर्सी क्रमांक 8 1+2 पॉईंट एकूण 3 गुणांची कमाई रत्नदीप मिरझोळे संघाला आणि 1 गुण मिळतोय बोनस पॉईंटच्या स्वरूपात दोस्ती गावकडी संघाला. या सामना संपण्यासाठी अंतिम 5 मिनिटे शिल्लक. गुण फलक जर आपण पाहिलं तर दोस्ती गावकडी संघ 7 गुण रत्नदीप मिरझोळे संघ 19 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. दोस्ती गावकडी संघ 7 गुण रत्नदीप मिरझोळे संघ 19 गुणांवरती 7-19 असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच दोन्ही संघांचा जर आपण विचार केला तर दोन्ही संघ नावाजलेले संघ रत्नागिरी तालुक्यामध्ये, परंतु आज मात्र दोस्ती गावकडी संघाच्या क्रीडांगणावरती आपण प्रमुख मोरे पाहत नाही. वेद पाटील असेल स्वप्नील आंबेडकर असेल त्याच बरोबरीला आणखी त्याचे सहकारी या मैदानावरती उपस्थित नाहीये. त्याचमुळे हा सामना एकतर्फे आपल्याला पाहायला मिळते. परंतु नुकतीच झालेले केडशी येथील आमदार नामदार चषक 2026चा उपविजेता मानकरी आणि त्या स्पर्धेमध्ये देखील फायनल मध्ये हे दोन्ही संघ भेटताना आपल्याला पाहायला मिळेल. लाजवाब लढत या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि निश्चितच जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ मैदानावरती एकमेकांसमोर भिडतात तेव्हा निश्चितच एक जबरदस्त सामना आपल्या भेटीसाठी येतो. आणि आता मात्र सामना संपण्यासाठी अंतिम 4 मिनिटे शिल्लक. चला ओमसाई गणेश प्रतिष्ठान मिरझोळे विरुद्ध दूत बापेश्वर मिरझोळे दोन्ही संघांना तिसरा पुकार. ओमसाई मिरझोळे दूत बापेश्वर मिरझोळे दोन्ही संघांना थर्ड अँड फायनल कॉल. आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. या साडे आता मात्र जर्सी क्रमांक 1 या सामन्यामधील पहिला चढाईमध्ये 1 गुण घेताना आपल्याला पाहायला मिळालंय. तिसरी चढाई आहे डोअर डायरेक्ट आणि आता मात्र मोरेला इथे मात्र संधी दिली रत्नदीप मिरझोळे संघाने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. 7च्या डिफेन्स मध्ये दोस्ती गावकडी संघ आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे निश्चितच बोनस किंवा टच पॉईंट इथे गुण घ्यावा लागणार आहे. जर्सी क्रमांक 2 पहिल्या चढाईमध्ये इथे मात्र थोडासा आत्मविश्वास कमी. मैदानाच्या बाहेरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळेल. लाजवाब टॅकल पहिला टॅकल. सामना संपण्यासाठी अंतिम 3 मिनिटे शिल्लक. ओमसाई मिरझोळे दूत बापेश्वर मिरझोळे दोन्ही संघांना तिसरा पुकार. आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचे. संघ प्रशिक्षक संघ व्यवस्थापक आपल्याला विनंती असेल आपण मैदानाच्या दिशेने यायचंय. ओमसाई मिरझोळे विरुद्ध दूत बापेश्वर मिरझोळे दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार. सामना संपण्यासाठी अंतिम 2 मिनिटे शिल्लक. चला ओमसाई मिरझोळे
दूतबापेश्वर मिरजोळे आपल्या दोन्ही संघाने विनंती आपण मैदानाच्या दिशेने यायचंय. ओमसाई मिरजोळे विरुद्ध दूतबापेश्वर मिरजोळे पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना. ओमसाई मिरजोळे विरुद्ध दूतबापेश्वर मिरजोळे हा सामना झाल्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने सुरू होतील याची सर्व संघटनांना नोंद घ्यायची. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आदर्श मिरजोळे विरुद्ध योगदर्शन पाली सेमीफायनलचा पहिला सामना रंगणार आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. एक मोरा करत होते. सामना संपण्यासाठी अंतिम 1 मिनिट शिल्लक आणि निश्चितच औपचारिकता या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 11 आशिष गवाळी आपल्याला पाहायला मिळतोय. चला ओमसाई मिरजोळे दूतबापेश्वर मिरजोळे दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम मुकार आपण मैदानाच्या दिशेने यायचंय. संघ प्रशिक्षक संघ व्यवस्थापक आपल्याला विनंती असेल आपण कोणताही विलंब न करता मैदानावरती दाखल व्हा. दरम्यान हा सामना संपतोय आणि सामन्यामध्ये विजेता संघ ठरलाय तो रत्नदीप मिरजोळे संघ आणि पराभूत झालाय तो दोस्ती गावकडी संघ. विजेते संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे हार्दिक आभार.